गणपती बाप्पा मोरया. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सायन्स वाला दादा या आपल्या युट्यूब चॅनल वरती आणि समर्पण या आपल्या नवीन सायन्सच्या फ्रेश बॅच मध्ये. इथे आपण शिकत असतो 2027 महाराष्ट्र बोर्ड साठी इयत्ता 10वीच्या मुलांसाठी सायन्स 1 आणि सायन्स 2 चे डेडिकेटेड लेक्चर. त्याचबरोबर या ठिकाणी तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुप आणि टेलिग्राम चॅनल वरती लेक्चर रिलेटेड अपडेट असतील, आयएमपी क्वेश्चन असतील, हँड रिटन नोट्स, प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स, आयएमपी टॉपिक आणि बराच सारा फ्री ऑफ कॉस्ट स्टडी मटेरियल हा आपल्या सायन्स वाला दादाच्या ऑफिशियल व्हॉट्सअप ग्रुपवर आणि त्याचबरोबर टेलिग्राम चॅनलवर अवेलेबल आहे. आपला व्हॉट्सअप ग्रुप हा 1025 च्या लिमिटमुळे संपलेला आहे. आता तर दुसरा ग्रुप सुद्धा चालू आहे आणि ऑलमोस्ट तो सुद्धा संपेल किंवा संपलाही असेल. पण आता उर्वरित मुलांना टेलिग्राम चॅनल हे प्ले स्टोअरवर डाउनलोड करा, त्यानंतर थोड्याफार साइनअपच्या प्रोसेस करा. मी त्याचा एक व्हिडिओ टाकून देतो जेणेकरून तुम्हाला समजेल की टेलिग्राम कसं इन्स्टॉल करायचं आहे. एकही रुपया लागत नाही, काळजी करू नका. फक्त फ्री ऑफ कॉस्ट नोट्स तुमच्यापर्यंत पोहोचावा हा मेन उद्देश आहे. टेलिग्रामला काही लिमिट नाहीये, त्यामुळे तुम्हाला तिथे फ्री ऑफ कॉस्टली ऍक्सेस मिळेल आपल्या नोट्सचा. मित्रांनो, आपण बघत होतो सायन्स 1 चा चॅप्टर नंबर 2 पिरियॉडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट. या चॅप्टरचा ऑलमोस्ट 5 ते 6 मार्क्सचं वेटेज आहे. हा चॅप्टर आपण ऑलरेडी मंगळवारी सुरू केला होता. एक लेक्चर कंप्लीट झालेला आहे. आता आपण बघत आहोत लेक्चर नंबर 2. त्या अगोदर मला तुम्हाला इम्पॉर्टंट गोष्ट सांगायची आहे. मित्रांनो, आपण की नाही बऱ्याच मुलांकडून एक फीडबॅक घेतलेले आहेत की बऱ्याच मुलांना टाइम टेबल बनवायचं आहे. तर दादा टाइम टेबल कसं बनवू? काहींची शाळा सकाळची असते, आम्ही परत शाळेतून लेट येतो, त्यानंतर परत आपल्याला ते गोष्टीचा अभ्यास कसा करावा, शाळेचा अभ्यास, काही ट्युशन क्लासेस लावलेले, प्रायव्हेट ट्युशन्स आहेत, त्याचा अभ्यास, लिखाणकाम, पाठांतर, इतके सारे सब्जेक्ट आहे. कसा प्लॅन करू दादा, कसा अभ्यास करू? त्यासाठी तुम्हाला एक गोष्ट करावी लागेल. मी तुम्हाला तुमच्या मर्जीप्रमाणे तुमचे काही टाइम्स घेणार, त्या टाइम्स नुसार तुम्हाला जसं हवाय तसा टाइम टेबल छान बनवून देणार स्वतः मी. टॉपर्स टाइम टेबल खास तुमच्यासाठी. तुम्हाला काय करायचं? सिंपल आहे. तुम्ही आपले ज्यावेळेस लेक्चर करतात ना, तुमच्या घरात जर का 2 मोबाईल असतील ना, मस्तपैकी आपल्या लेक्चरचा अभ्यास करत असताना तुम्हाला आपला जो व्हिडिओ आहे तो व्हिडिओ तुम्ही बघतात असा एक मोबाईल आणि तुम्ही लेक्चर करता असा एक फोटो काढायचा आहे. तो तुमच्या इन्स्टाच्या स्टोरीवर ठेवा आणि त्यावर सायन्स वाला दादाला मेन्शन करा. का? कारण मला समजलं पाहिजे की तुम्ही आपल्या सायन्स वाला दादाच्या युट्यूब चॅनलवरून अभ्यास करत आहात. आपल्या स्टुडंटसाठी एकही रुपया न घेता टॉपर्स टाइम टेबल, एकदम मस्त टाइम टेबल तुम्हाला तयार करून देईल. मी बऱ्याच साऱ्या ऑफलाईनच्या ज्यावेळेस लेक्चर केलं तो मुलांना टाइम टेबल तयार करून दिलेले आहेत. पर्सनली तुमचं टाइम टेबल मी डिझाईन करेल. तुम्हाला काय करायचंय? एक सिंगल स्टोरी तुम्ही अभ्यास करताय, युट्यूबला आपला व्हिडिओ बघताय, हा फोटो तुम्हाला फक्त इंस्टाग्राम स्टोरीला ठेवायचा आहे, सायन्स वाला दादाला मेन्शन करायचंय. सिंपल आहे. चला आता बाकीच्या मुलांना फास्टली बोलवा बरोबर. फास्टली चला सुरुवात करायची आपल्याला लेक्चर नंबर 2 ला. इम्पॉर्टंट लेक्चर असणार आहे पोरांनो. आणि जसं तुम्ही म्हटलं दादा लेक्चरचा टाइम वाढवणार आहे, सो आता आपण हळूहळू लेक्चरचा टाइम मी वाढवतोय. हळूहळू पूर्ण रेग्युलर लेक्चर्स येतील, पूर्ण आठवडाभर सुद्धा आपण शिकू. पण हळूहळू तुम्हाला सवय पडली पाहिजे बाबा रे, नाही तर असं नको व्हायला. हा गाडी सुसाट, सिलेबस सुसाट आणि पोरांना काहीच समजत नाहीये. चलो 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 फास्ट फास्ट चला. आलेत पोरं. फास्ट रिस्पॉन्स पाहिजे पोरांनो. सो ज्यांनी अजूनपर्यंत सबस्क्राईब नसेल केला चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. फ्री ऑफ कॉस्ट आपल्या पोरांसाठी देतोय, त्यामुळे आपल्या पोरांनी आपल्या जाहिराचं आपलं स्वतःचं चॅनल म्हणून जास्तीत जास्त मुलांपर्यंत शेअर करायचं. सो फायनली आता आपण बघत होतो पोरांनो पिरियॉडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंटचा. एलिमेंट कसे क्लासिफाय करायचे हे मी तुम्हाला सांगितलं होतं. एलिमेंट क्लासिफाय करण्यासाठी ॲटॉमिक नंबर, ॲटॉमिक मास असतात. 3 मोठे हिरो येऊन गेले होते, 2 आले होते ऍक्च्युली. डब्बा मेथड, डोबे रायनर, न्यूलँडचे ऑक्टोवेव्स, मेरिट्स अँड डिमेरिट्स ऑफ मेंडेलीव, हे 3 सायंटिस्ट आपण बघितले होते. आता आपण हिरो बघणार आहोत. अमरेंद्र बाहुबले याने में आज या ठिकाणी क्लासिफिकेशन ऑफ पिरियॉडिक टेबल या चॅप्टरचा खरा हिरो मी तुमच्या समोर मांडतोय. हा हिरो दुसरा तिसरा कोणी नसून हेनरी मोसले आहे. बोला हेनरी मोसले बाबा की जय. चॅट मध्ये टाका हेनरी मोसले बाबा की जय. चॅट मध्ये ना मला बाकीच्या बडबड नको, या एकमेकांशी गप्पा मारू नका. जे मी सांगतोय प्रामाणिकपणे ऐका. रिझल्ट काढल्याशिवाय राहणार नाही. चांगला रिझल्ट तुमचा आहे.
बोला चॅट मध्ये बघा कोणता आहे रे? हेनरी मोस्ले. बाबा हेनरी मोस्लेंचा विजय असो. हेनरी मोस्लेने कसला शोध लावला? हेनरी मोस्लेने सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे तुमचा मॉडर्न पिरियॉडिक टेबलचा शोध लावला. कसला शोध लावलाय? मॉडर्न पिरियॉडिक टेबलचा शोध लावलेला आहे. मग ह्या मॉडर्न पिरियॉडिक टेबलचा लॉ जो वन ऑफ द मोस्ट एम्प्टी आहे, रिपीट करा माझ्या मागे, प्रॉपर्टीज ऑफ द एलिमेंट. बोला बोला माझ्या मागे, प्रॉपर्टीज ऑफ द एलिमेंट आर द पिरियॉडिक फंक्शन ऑफ देअर ॲटॉमिक नंबर. ज्या पोरांनी लेक्चर नंबर 1 केलंय, ॲटॉमिक नंबर. आता हा माती खाणार की रसगुल्ला खाणार? कमेंट करा, फास्ट कमेंट करा. कमेंट पाहिजे मला तुमची. काय खाणार रे हा? माती खाणार की रसगुल्ला? आता एखादं नवीन पोरगा आलं तो म्हणणार माती, रसगुल्ला, आणि आपले पोरं एन्जॉय करणार का? बेस क्लिअर आहे ना? हा, ॲटॉमिक नंबरचा जो वापर करेल तो रसगुल्ला म्हणजे सक्सेसफुल. फायनली जेवढे अनसक्सेसफुल सायंटिस्ट बघितले, ऍक्च्युअली ते अनसक्सेसफुल नव्हते, काहीतरी त्रुटी राहून गेल्यात, पण वन ऑफ द मोस्ट सक्सेसफुल कोण आहे तुमचा? हेनरी मोस्ले. लॉ काय आहे? प्रॉपर्टीज ऑफ द एलिमेंट आर द पिरियॉडिक फंक्शन ऑफ देअर ॲटॉमिक नंबर. रिपीट करा, प्रॉपर्टीज ऑफ द एलिमेंट आर द पिरियॉडिक फंक्शन ऑफ देअर ॲटॉमिक नंबर. ॲटॉमिक नंबर. आता बरेच म्हणून दादा एक कही तो सुना सुना सा लग रहा है, ते म्हणतो ना आपल्याला काहीतरी आठवतंय रे यार. हा लॉ कोणासारखा आहे रे पोरांनो? कोण मला सांगेल फास्ट कमेंट मध्ये? मला कोण सांगेल रे हा लॉ कोणासारखा आहे रे राजा? फास्ट 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 कमेंट करा. हा लॉ कुठेतरी ऐकलाय का रे पोरांनो? व्हेरी गुड. हा लॉ कोणासारखा आहे रे पोरांनो? मेंडेलिव्ह. प्रॉपर्टीज ऑफ द एलिमेंट आर द पिरियॉडिक फंक्शन ऑफ देअर ॲटॉमिक मास. आणि आपला मॉडर्न पिरियॉडिक लॉ काय? प्रॉपर्टीज ऑफ द एलिमेंट आर द पिरियॉडिक फंक्शन ऑफ देअर ॲटॉमिक नंबर. आता पोरं म्हणतील म्हणून दादा आपल्याला रिपीट करायला लावत होता. ॲटॉमिक मास आला तर कोणाचा? आपला डोबेरायनर, न्यूलँड आणि मेंडेलिव्हचा. ॲटॉमिक नंबर आला तर बाबा मोस्ले, हेनरी मोस्ले यांचा. पुढे सगळ्यात इम्पॉर्टंट प्रश्न आहे पोरांनो. आता मी जे तुम्हाला शिकवायला चाललो ना, हा प्रश्न खूप जास्त वेटेचा आहे. बऱ्याच ठिकाणी क्वेश्चन पेपरला विचारला जातो. तुमच्या युनिट टेस्टला किंवा तुमच्या फर्स्ट टर्मच्या एक्झाम साठी खूप इम्पॉर्टंट प्रश्न असणार आहे, त्यामुळे मस्त करा. स्ट्रक्चर ऑफ जे मॉडर्न पिरियॉडिक टेबल आहे त्याचं स्ट्रक्चर कसं आहे? द मॉडर्न पिरियॉडिक टेबल इज कन्सिस्ट ऑफ 7 हॉरिझॉन्टल रोज. 7 काय आहे? हॉरिझॉन्टल रोज. हॉरिझॉन्टल म्हणजे काय? आडव्या. हा तुमचा मॉडर्न पिरियॉडिक टेबल आहे. याच्यामध्ये 7 आडव्या ओळी आहे. काय? 7 रोज आहे. इन मॉडर्न पिरियॉडिक टेबल देयर आर 7 हॉरिझॉन्टल रोज. मोजा. पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, पाचवा, सहावा, सातवा. तुमच्या हायड्रोजन पासून ते फ्रॅन्सियम पर्यंत टोटल किती रे? 7 आहे. 7 काय? हॉरिझॉन्टल रो आहे. मॉडर्न पिरियॉडिक टेबल मध्ये टोटल 7 काय? रोज आहेत पोरांनो. काय रे? रो आहे. पुढे 18 व्हर्टिकल कॉलम इन दिस टेबल आर द ग्रुप. 18 व्हर्टिकल कॉलम्स आहेत, त्यांना आपण म्हणतो ग्रुप्स. काय म्हणतो रे? ग्रुप्स. 18 व्हर्टिकल कॉलम्स आहेत, त्यांना आपण म्हणतो ग्रुप्स. किती ते किती? ते 1 to 18. किती ते किती आहे? 1 to 18. बघा हे वरती जर तुम्ही बघितलं, हायड्रोजन पासून ते तुमचा लास्टचा हेलियम, तुम्ही बघा नंबर दिले 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18. दादाचा ऍक्साईन चेंज झालेला आहे. असो, तर हे 18 काय रे पोरांनो? ग्रुप्स आहेत. टोटल किती ग्रुप्स आहेत? 18 ग्रुप्स आहेत. मग 2 रोज, 2 रोज या शो केलेल्या आहे सेपरेटली बॉटम ऑफ पिरियॉडिक टेबल. 2 रोज सेपरेट शो केलेला आहे पिरियॉडिक टेबलच्या बॉटमला. त्यांना म्हणायचं लॅन्थनाइड आणि ॲक्टिनाइड सिरीज. काय म्हणायचं? लॅन्थनाइड आणि ॲक्टिनाइड सिरीज. काय म्हणायचं रे? लॅन्थनाइड आणि ॲक्टिनाइड सिरीज. काय म्हणायचं रे? लॅन्थनाइड आणि ॲक्टिनाइड सिरीज. बघा हा तुमचा मॉडर्न पिरियॉडिक टेबल आहे. याच्या बॉटमला सगळ्यात खाली बघा रे पोरांनो 2 रोज दिसत आहे एफ ब्लॉक मध्ये. लॅन्थनाइड आणि ॲक्टिनाइड सिरीज आहे. ह्या 2 सिरीज आहे, लॅन्थनाइड ॲक्टिनाइड, लॅन्थनाइड ॲक्टिनाइड. व्हेरी गुड बच्चा. पुढे that there are
118 प्लेस ऑफ एलिमेंट इन मॉडर्न पिरियडिक टेबल. मॉडर्न पिरियडिक टेबल मध्ये एकूण एलिमेंट किती रे? 118. 118 एलिमेंट प्रेझेंट आहे तुमच्या मॉडर्न पिरियडिक टेबल मध्ये. कोणी जर माझ्या पोराला विचारलं की मॉडर्न पिरियडिक टेबल मध्ये टोटल एलिमेंटची संख्या किती आहे, माझ्या पोराला लगेच माहिती आहे 118. 118. किती? 118. फिल इन द ब्लँक्स, जोड्या लावांमध्ये कामाची गोष्ट आहे. पुढे हा जो तुमचा मॉडर्न पिरियड, तुम्ही जर नीट बघा, शेवटचा जो एलिमेंट आहे 118 आहे, 118वा एलिमेंट आहे. पुढे पिरियडिक टेबल, हा जो पिरियडिक टेबल आहे हा डिवाइड केलेला आहे. कशात डिवाइड केलेला आहे? इनटू ब्लॉक्स. ब्लॉक्स मध्ये कोणकोणते ब्लॉक आहे? एस ब्लॉक, पी ब्लॉक, डी ब्लॉक, एफ ब्लॉक. एस ब्लॉक, पी ब्लॉक, डी ब्लॉक, एफ. एसपीडीएफ. बोला माझ्या मागे, एसपीडीएफ. In modern periodic table there are 4 block, 4 block, 4 block. कोणते ब्लॉक? कोणते ब्लॉक? SPDF. SPDF. In modern periodic table there are 4 block, 4 block. कोणते ब्लॉक? SPDF. SPDF. बघा, पहिला ब्लॉक कोणता आहे रे? S. पहिला ब्लॉक कोणता बच्ची? S ब्लॉक. दुसरा हा बघा, हा D, नंतर P, नंतर F. दादा तुझं SPDF बोलला आता. अरे लक्षात राहा, SDPF मजा नाही आवत. मग काय केला? SPDF. कसे सांगा? 4 ब्लॉक आहेत. किती ब्लॉक आहे टोटल? 4 ब्लॉक आहेत. आता हे जे 4 ब्लॉक आहे याच्यामध्ये मी काय म्हटलंय? द S ब्लॉक कंटेन द ग्रुप 1 and 2. S ब्लॉक कंटेन करतं किती ग्रुप? 1 आणि 2 ला. जर तुम्ही मॉडर्न पिरियडिक टेबल मध्ये बघितलं, पहिला आणि दुसरा काय तुमचा एस ब्लॉक आहे. नीट बघा, पहिला आणि दुसरा काय रे? एस ब्लॉक आहे. परत मागे या. द ग्रुप 13 to 18, 13व्या पासून 18व्या पर्यंतचा ग्रुप आहे हा पी ब्लॉक आहे. कोणता ब्लॉक आहे? पी ब्लॉक. बघा मॉडर्न पिरियडिक टेबल मध्ये 13 ते 18 कोणता आहे? पी ब्लॉक आहे. 13 ते 18 सगळ्यात बघा इकडच्या साईडला, इकडे माझ्या साईडला बघा, 13 ते 18 कोणता आहे? पी ब्लॉक आहे. 13 ते 18 कोणता ब्लॉक आहे? पी ब्लॉक आहे. परत एकदा या इकडे बघा आता. द ग्रुप 3 to 12, 3 ते 12 पासून कोणता ब्लॉक आहे रे? डी ब्लॉक आहे. 3 ते 12 मध्ये कोणता ब्लॉक आहे रे? तुमचा डी ब्लॉक आहे. आता मुलांनो सगळ्यात महत्वाची गोष्ट, द डी ब्लॉक, हा जो डी ब्लॉक आहे याला म्हणायचं ट्रान्झिशन एलिमेंट. काय म्हणायचं रे राजा? ट्रान्झिशन एलिमेंट. काय म्हणायचं रे राजा? ट्रान्झिशन एलिमेंट. डी ब्लॉकला काय म्हणायचं? ट्रान्झिशन एलिमेंट. ट्रान्झिशन एलिमेंट. लक्षात राहील. बघा, स्ट्रक्चर ऑफ मॉडर्न पिरियडिक टेबल कुठेही शिका, कुठेही अगदी तुम्हाला बघा एक तर रट्टा मारायला लावला नाही काही पण, आज तुम्हाला एकदम कन्सेप्ट डोक्यात फिट. सिंपल. 4 ब्लॉक, 4 ब्लॉक. एसपीडीएफ, एसपीडीएफ. एन्जॉय. मजा करायची रे पोरांनो, एवढं टेन्शन नाही घ्यायचं. आता मी ना तुम्हाला काही इम्पॉर्टंट गोष्ट सांगतोय, त्या अगोदर जेवढं तुम्हाला दिसतंय ना फास्ट रीड करा. इम्पॉर्टंट आहे, फास्ट रीड करा. फास्ट. चलो फास्ट रीड करा. चलो 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 बच्चा. 2 मिनिटाचा ब्रेक देतो, तुम्ही रीड करत राहा. आहे माझं लक्ष आहे. कोण काय करतंय? लक्ष आहे माझं. चलो 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 रे, चलो रे, चलो रे, चलो रे. चलो डन आहे बच्चा. तुम्ही म्हणाले दादा पहिले असं जात नव्हतं, अचानक जात काय बाबा रे? तर बघा, प्रॉब्लेम असा आहे पोरांनो, इथे ज्या लाईटचे प्रकाश येतात ना, जो लाईट रेस येतो ना त्याचा खूप जास्त काय म्हणता घाम येतो अंगाला, शरीराला. आणि त्यामुळे थोड्या वेळाने थोडं फ्रेश होणं इम्पॉर्टंट आहे, जेणेकरून ती एनर्जी टिकली पाहिजे. एनर्जी टिकली नाही, मी जर असं मला सांगा असं बोलतो का रे मी, असं माझ्याकडे एक पुस्तक एखादं, मॉडर्न पिरियडिक टेबल इज कन्सिस्ट ऑफ 1 to 7. देयर आर 7 हॉरिझॉन्टल रोज आहेत मुलांनो. त्याच्यात की नाही 18 ना व्हर्टिकल कॉलम्स आहेत. व्हर्टिकल कॉलम्स मध्ये ना मुलांनो 1 to 18 हे जे आहे ते त्यांना कॉलम म्हणायचं असतं मुलांनो.
2 रोज आहेत मुलांना, ती तुमच्या पिरियडिक टेबलच्या खाली दिलेली असतात. त्याला आपण 2 सिरीज म्हणतो, लॅन्थेनेट आणि ऍक्टिनेट. मला सांग, हे असं कितपत चांगलं आहे? तुम्हाला मजा तरी येईल कसं शिकण्यासाठी? मजा कधी येईल? एनर्जीने पाहिजे आपल्याला, एनर्जी फुल ऑफ पाहिजे. चलो बच्चा पुढे. आता हा जो पूर्ण मॉडर्न पिरियडिक टेबल आहे ना, हा वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट मॉडर्न पिरियडिक टेबल आहे. याच्यातले बरेच एलिमेंट लक्षात मुलांच्या राहत नाही. लक्षात ठेवण्यासाठी ट्रिक आहे. ही ट्रिक काय आपली स्वतःची नाही, मी सुद्धा इकडे कुठेतरी बघितलं आणि ही ट्रिक मला आवडली म्हणून मी तुमच्यापर्यंत पोहोचवतोय बाबा रे. त्यामुळे तुम्ही सुद्धा मस्तपैकी लक्षात ठेवा. एकदम सिंपल मध्ये गालावर डिंपल पडतो. आता पहिला जो ब्लॉक दिसतो बघा पोरांनो, पहिला जो ग्रुप आहे तुमचा उभा, म्हणजे फर्स्ट एस ब्लॉक मध्ये बघा, फर्स्ट दिसतोय तुम्हाला एस ब्लॉक मध्ये. हा लक्षात कसं ठेवायचं? एच हमारे, हमारे एलाय लिए, हमारे लिए ना करो रब से फरियाद. काय म्हणायचं? हमारे लिए ना करो रब से फरियाद. काय म्हणायचं? हमारे लिए ना करो रब से फरियाद. तुम्ही म्हणाल म्हणजे दादा, हो हायड्रोजन हमारे लिए, ली लिथियम लिए, ना करो, ना म्हणजे काय? नॅगियम. त्याच्यानंतर करो पोटॅशियम, रब से, रब म्हणजे कोण? तुमचा रुबेनियम. त्याच्यानंतर एस कॅरिनियम, से फरियाद फ्रॅन्सियम. लक्षात ठेवायचं. बोला, फर्स्ट ब्लॉक इथे कसं लक्षात ठेवायचं आहे? हमारे लिए ना करो रब से फरियाद. चॅट मध्ये टाका, चॅट मध्ये टाका, हमारे लिए ना करो रब से फरियाद. सेकंड, सेकंड तुमचा, सेकंडला काय म्हणा माहिती का? बेटा मागे कार, स्कूटर, बाइक, रेलवे. बेटा अपने पापा से क्या मांगे? कार, स्कूटर, बाइक, रेल्वे. सेकंड ब्लॉकला काय म्हणायचं? बेटा मांगे कार, स्कूटर, बाइक, रेल्वे. अरे बेटा, बेटा मांगे कार, स्कूटर, बाइक, रेल्वे. सेकंड ब्लॉक लक्षात आहे पोरांनो. हा, आता 13व्याला झालाय. 13वा मध्ये डी ब्लॉक तुम्हाला काही करायची गरज नाहीये दहावीसाठी. 13वा जे कामाचं, जे बोर्डाचं ते कामाचं, जे बोर्डाचं नाही ते बिनकामाचं. तरी पण जिथे इम्पॉर्टंट असेल मी तुम्हाला सांगणार. तिची पण एक ट्रिक आहे बघा. आता हा इकडे बघा, 13वा जो 13वा 13 दिसतोय तुम्हाला, 13 उभा. हा चलो, त्याला कसं लक्षात ठेवायचंय? बनाना आलू गाजर इन थैली. काय म्हणायचंय? बनाना आलू गाजर इन थैली. दादा इज रॉक, बॉय इज शॉक, पोर इज शॉक. दादा काय आणतो? दादा कुठून कुठून आणतो? मी बघितलं, तुमच्यापर्यंत पोहोचवायचा प्रयत्न. माझ्या पोरांना सिंपल फॉर्म मध्ये जायला पाहिजे, एवढा माझा मेन उद्देश आहे. बघा काय म्हणणार तुम्ही? बनाना आलू गाजर इन थैली. 14 बघा. आता 14व्याला कसं लक्षात ठेवायचं? बघा, काशी गए संत प्रभू, काशी गए संत प्रभू. काय म्हणायचं? काशी गए संत प्रभू. 15वा जो 15वा आहे त्याला कसं लक्षात ठेवायचं? नाना पाटेकर ऐश्वर्या राय सब बीमार. कसं लक्षात ठेवायचं? नाना पाटेकर ऐश्वर्या राय सब बीमार. बिचारा कोणी आजारी नको पडू बाबा, गणपती बाप्पा नको नको. लक्षात ठेवायचं. 16 ओल्ड स्टाइल से टीपीओ, ओल्ड स्टाइल से टीपीओ, ओल्ड स्टाइल से टी को पीओ. तुमचा 16वा कसं आहे? 16वा कसं आहे? ओल्ड स्टाइल से टीपीओ. 17वा काय म्हणतो? फिर कल बाहर आएगा ऑटो, फिर कल बाहर आएगा ऑटो. पोरांनो तुम्हाला समजतंय ना? तुम्ही म्हणा दादा फिर कुठे? तिथे फ्लोरीन आहे. कल कुठे आहे? क्लोरीन आहे. बाहेर आएगा तिथे तर आयोडीन आहे. अरे बाबा लक्षात ठेवायचं. आपल्याला फक्त एलिमेंट नाव लक्षात द्यायचं. एच हायड्रोजन, एल हमारे एच लिहायचा, लिए म्हणजे एल आय, नाक म्हणजे एन ए, करो म्हणजे के आय. हे लक्षात ठेवायचे आपल्याला. हा मजासाठी. चलो, फिर कल बाहर आएगा ऑटो. आता लास्ट वाला बघा, लास्ट वाला अजून मस्त आहे. हिना नेहा और करीना. का सोडून द्यायचं? का बाहेर आहे? का एक्सरे रंगीन. हिना नेहा और करीना एक्सरे रंगीन. हिना नेहा और करीना एक्सरे रंगीन. म्हणजे हिना, नेहा आणि करीना यांचा एक्सरे रंगीन आहे. काय आहे? रंगीन आहे. आता तुम्हाला यायचं एक विषय सांगतो, झाला काय? हा तुम्ही बघा, फिर कल बाहर आएगा ऑटो. आता आमचं ऑफलाईन लेक्चर चालू होतं आपलं आणि कदाचित माझी दुसरी बॅच असेल, दुसरी बॅच. आणि सेम अशा स्टाईलला आपण मॉडर्न पिरियडिक टेबल मी शिकवत होतो, पोरांना सांगत होतो
की हमारे लिए ना करो रब से फरियाद, बेटा मागे कार स्कूटर बाईक रेल्वे, बनाना आलू गाजर इन थैली, काशी गए संत प्रभू. आणि मग हे आलं ओल्ड स्टाईल से टीपी आणला 17वे आलं फिर कल बाहर आएगा ऑटो. आता इथं ऑटो आहे, छान शब्द वापरा ऑटो. तो दादा याला चेंज करू म्हणे, चेंज. म्हटलं काय चेंज करावं रे इथं. तो दादा फिर कल बाहर आएगा 80च्या ऐवजी टी. समझा ना आपको, मैं बोलना नहीं चाहूंगा, आपको समझा ना. तो काय बोला 80च्या ऐवजी फिर कल बाहर आएगी 80 80 80. हा असं असं हसी मजाक होत राहायचं. मग त्याला मी बेदम चोपलं होतं. काय ना ऑफलाईनच्या पोरांना काही बोलू नाही शकत ना रे. मला सांगतो खरं सेमी मीडियमचे पोर आहे ना त्या मानाने ना की प्रॉपरली लेक्चर्स करता छान पद्धतीने. मी तर त्यांना सांगितलं रिपीट करा, कमेंट करता. मराठी मीडियमच्या बॅच थोडासा तो इश्यू होऊन जातो की पोरं वेगवेगळे मेसेजेस चालू असतात. ऑफलाईनला जर का तुम्ही असते बाबा रे तर दादा तुम्हाला दिसतो तुम्ही याच्यावर जाऊ नका शरीरावरती, शरीराकाष्टीवरती. तुम्ही ऑफलाईनच्या पोरांना विचारा. दादा मारताना बेदम मारायचो मी पोरांना. हा बेदम मारायचो म्हणजे काय निघालं बुक्के असं नाही, शिक्षा. छडी लागे छमछम विद्या येई घमघम. काय वेळेवर मार देणं तेवढंच इम्पॉर्टंट आहे. तुम्हाला सांगितलं ना स्टोरी आठवते ना पोरांना स्टोरी. तुम्हाला ते आपला कुठला लाईफ प्रोसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझमचा आपलं लेक्चर नंबर दुसरा होतो माझ्या मते, दुसऱ्याला मी एक स्टोरी सांगितली होती बघा. आपला जो गाढवांची जो गाढव असतो घोड्यांची शर्यत होते सांगितली होती का रे. फास्ट फास्ट कोणी कोणी ऐकली ती स्टोरी, मजा आली ती का नाही. मजा आली. भरपूर पोरांचा रिस्पॉन्स आला होता की दादा अशी स्टोरी सांगा. आपल्याला आज वेळ मिळाला ना, आज पण आपण स्टोरी सांगूयात. आज तुम्हाला एक छान स्टोरी सांगेल हनुमानाची मस्त पैकी. एन्जॉय, तुम्ही खूप आश्चर्य. आजची स्टोरी अजून भारी राहील. चला आता मॉडर्न प्रोडक्ट टेबल लक्षात आलाय ना. याच्यामध्ये एक इम्पॉर्टंट गोष्ट आहे. तुम्ही बाकी सगळे पॉईंट लक्षात ठेवलेत पोरांनो की कोणतं स्ट्रक्चर कसं आहे, 1 to 7 काय आहे, हॉरिझॉन्टल रोज, लॅन्थर्न, ऍक्टिनॅन्ट, सिरीज, ब्लॉक. याच्यात एक गोष्ट लक्षात ठेवा. तुम्हाला बघा हायलाइटेड पी ब्लॉक बघा. पी ब्लॉक माझ्या मागे एक्झॅक्टली जवळ बघा पी ब्लॉक दिसतोय. हा या पी ब्लॉकच्या तिथे तुम्हाला एक अशी झिगझॅग म्हणजे सापाच्या आकाराची नागमोडी रेषा दिसते, नागमोडी. याला म्हणायचं झिगझॅग लाईन. या झिगझॅग लाईनच्या लेफ्ट साइड, बोला माझ्या मागे, झिगझॅग लाईनच्या लेफ्ट साइडला सर्व मेटल्स प्रेझेंट आहे. कोण आहे मेंटल? सगळे मेंटल कुठे आहे? झिगझॅग लाईनच्या राईट साइड. सगळे नॉन मेटल, नॉन मेटल, सगळे नॉन मेटल कुठे आहे? झिगझॅग लाईनच्या लेफ्ट साइडला. झिगझॅग लाईनच्या राईट साइडला सर्व मेटल आहे. झिगझॅग लाईनच्या लेफ्ट साइडला सगळे नॉन मेटल आहे. कोण आहेत रे? नॉन मेटल आहेत. झिगझॅग लाईनच्या राईट साइडला मेटल, लेफ्ट साइडला नॉन मेटल आहे. झिगझॅग लाईनच्या आजूबाजूला कोण आहेत? मेटलॉइड्स. कोण आहेत रे? मेटलॉइड्स. लगेच माझ्या पूर्ण लेक्चर नंबर 1 आठवलं. दादा बोलला होता एलिमेंटचं क्लासिफिकेशन 3 प्रकारात करतात. मेटल, नॉन मेटल, मेटलॉइड. मेटल, नॉन मेटल, मेटलॉइड. मॉडर्न पिरियोडिक टेबल मध्ये हेनरी मोसलेने तेच केलंय. झिगझॅग लाईनच्या लेफ्ट साइडला सगळे कोण आहेत रे? मेटल. झिगझॅग लाईनच्या लेफ्ट साइडला सगळे कोण आहे? मेटल. झिगझॅग लाईनच्या राईट साइडला सगळे कोण आहेत? नॉन मेटल. झिगझॅग लाईनच्या आजूबाजूला नियर बाय कोण आहेत? मेटलॉइड. किती पॉईंट झाले? 3 आणि पहिलेचे 5-6. कमीत कमी 7 ते 8 9 10 पॉईंट आरामात पेपरला लिहून आले. 3-4 मार्काचा किती मोठा प्रश्न तुम्ही लिहू शकतात का नाही? लिहू शकतात का नाही? हा डी ब्लॉक हा ट्रान्झिशन एलिमेंट आहे, इम्पॉर्टंट आहे, हायलाइट करून ठेवा. तसं नोट्स मी तुम्हाला देणार आहे. विथ नोट्स मध्ये मी असे पण काही क्वेश्चन टाकतो ना किंवा प्रिव्हियस इयर क्वेश्चन मध्ये पीवायक्यूची क्वेश्चन बँक येते तुम्हाला शनिवारचं लेक्चर झाल्यावरती, नाही रविवारी येते प्रिव्हियस इयरची क्वेश्चन बँक. तर तिच्यात तुम्ही बघा बोर्डचे बरेच क्वेश्चन याच्यात पडलेले राहतात. आणि पुढचं जे चॅप्टर आपला पुढचं लेक्चर आहे ना शनिवारी, तर शनिवारी मी तुमचे ना गिव्ह रिझन्स करून घेतो. गिव्ह रिझन्स हे मोस्ट टाइम पीस, सो मी ते नंतर ठेवतच नाही की नंतर 1 शॉर्ट रिव्हिजन मध्ये घेऊ आपण. आताच तुमचं क्लिअर करून टाकेल त्यावेळेस. चलो आता रूल ऑफ इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन ऑफ एलिमेंट. वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट गोष्ट आपण शिकतोय इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन. आता मी तुम्हाला आताच सांगतोय इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन तुम्ही कुठेही शिका, कुठेही. पण आता मी ज्यावेळेस तुम्हाला इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन शिकवतोय हे पूर्ण पुस्तकाच्या बाहेरचे पॉईंट किंवा काय तुमच्या डोक्यात फिट होईल इतकं सिंपल सांगणार आहे. आपलं काम होईल बोर्डसाठी अशा पद्धतीने सोपे काही तिच्या शॉर्टकट ट्रिक तुमच्यासाठी घेणार आहे. पण याच्या अगोदर तुम्हाला काय करायचं आहे, एखादी कच्ची वही घ्या किंवा आपली सायन्सची नोटबुक असेल तर अजून बेस्ट आहे. या नोटबुक मध्ये मी तुम्हाला जे जे सांगतोय ना त्याचे मस्त पैकी ड्रॉ करायचंय. मी तुमच्यासाठी थांबेल, डोंट वरी, पटापट पटकन वही वगैरे घेऊन या फास्ट. चला फास्ट, मी थांबतो, नका टेन्शन. चला
गरम 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 गरम. फास्ट 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 चलो. तुम्ही आला तोपर्यंत मी जरा गरम गरम होते ना पोरानो. 2च मिनिटात आलो. मी पण फ्रेश होतो थोडासा. पण तोपर्यंत तुम्ही चालू ठेवा. लेक्चर आपलं चालू राहील. डोंट वरी. नोटबुक आणि पेन घेऊन बसा. बाकीचे तर घेऊन बसले असेल म्हणजे बाई काही नको आता. हे दादा मस्त बोलला. भारी बोलला. छान आहे. मस्त आहे. समजतंय. पेपर नोटबुक लागेल. फटकन फास्ट चलो. आहे माझं लेक्चर लक्ष आहे तुमच्यावर. द्या पोरानो. कोण काय करतंय मेसेज नको कर रे. ओ हाय 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 हो जाएगा तेरा. तुम्हाला बघायला आवडेल काय पूर्ण आपला स्टुडिओ. ऍक्च्युली आपला स्टुडिओ नाही आहे तुमच्या माहितीसाठी. असं नाही की आपल्याकडे स्टुडिओ आहे पण आपला एक सेटअप आहे. तुम्ही ना जास्तीत जास्त कमेंट करा. आपण मी दाखवतो मला सेटअप कसं. मला समजेल की आपला दादा कसा शूट करतो. कसे शूट्स होतात. ऑफिस वरून आल्यानंतर लेक्चर्स कसे आपल्यापर्यंत पोहोचत असतात. एडिटिंग कशी होते. या गोष्टी तुम्हाला ऐकायला आवडतील का मला सांगा. मी पण तुम्हाला सांगेल. काही आयडियाज पण मी तुम्हाला देत राहील हळूहळू. हा चलो. घेतली नोटबुक. आय होप सो आतापर्यंत नोटबुक घ्यायचं काम. एवढं काय बनवायला नव्हते बसलेले हो. बनवायची नाही नोटबुक आपल्याला इथं नवीन आणायची. चलो घेतली. चलो बरोबर पुढे. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन म्हणजे काय. याचे काही रूल्स आहेत. रूल्स लक्षात ठेवा. मी जे सांगतो ना विश्वास ठेवा. सिंपल मध्ये सांगतो तुम्हाला. बघा ऑर्बिट तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. न्यूक्लियसच्या मध्ये प्रोटॉन आणि न्यूट्रॉन असतात. राईट आहे. डन दादा. आजूबाजूला कोण असतं. ऍटॉमिक नंबर असतात. मला सांगा हेनरी मोस्लेने ऍटॉमिक मासचा वापर केला का ऍटॉमिक नंबरचा. ऍटॉमिक नंबरचा. मग आता आपल्याला हे ऍटॉमिक नंबर म्हणजे कोण आहे. जेवढे नंबर ऑफ इलेक्ट्रॉन असतील तेवढे नंबर ऑफ काय असतं. ऍटॉमिक नंबर असतो. मग जेवढे इलेक्ट्रॉन आहेत ते काय झालं. ऍटॉमिक नंबर झाला. इलेक्ट्रॉन कुठे असतात. आजूबाजूच्या शेल मध्ये. ह्या शेलला आपण म्हणतो ऑर्बिट. काय म्हणतो रे ऑर्बिट. मग बघा पहिल्या ऑर्बिट मध्ये माझ्या मागे बोला. पहिल्या ऑर्बिट मध्ये 2 इलेक्ट्रॉन आलेच पाहिजे. बोला पहिल्या ऑर्बिट मध्ये. बोला पहिल्या ऑर्बिट मध्ये 2 इलेक्ट्रॉन आलेच पाहिजे. म्हणजे जी पहिली सर्क्युलर ऑर्बिट असेल त्याच्यात किती पाहिजे. 2 तर पाहिजेच आहे बॉस. 2 पाहिजेच. दुसऱ्या ऑर्बिट मध्ये बोला 8 इलेक्ट्रॉन. बरं एकदा दुसऱ्या ऑर्बिट मध्ये जास्तीत जास्त 8 इलेक्ट्रॉन पाहिजे. किती पाहिजे 8. 8 पेक्षा जास्त चालणार नाही. 8 पेक्षा कमी ओके. 8 पेक्षा कमी पण चालेल. आता मॅक्झिमम जास्तीत जास्त 4 इलेक्ट्रॉन सोडू शकतो. 4 इलेक्ट्रॉन घेऊ शकतो. दादा घ्यायचे द्यायचे काय बघा. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन जे आहे ना. जी शेवटची ऑर्बिट असेल म्हणजे शेवटचं शेल असेल ना त्याच्यामध्ये ना 8 इलेक्ट्रॉन पाहिजेच. शेवटची ऑर्बिट असेल ते. हा कमी असेल ना चालते. मग मॅक्झिमम किती पाहिजे 8 पाहिजे. जर का 8 नसतील पण 8 आपण कंप्लीट करू शकतो. एक तर घेऊन किंवा देऊन. त्यासाठी आपण लिमिट किती ठेवली आहे 4 घेऊ शकतो. 4 सोडू शकतो. समजेल अवघड नाहीये. सिंपल आहे. रूल बघा परत एकदा. पहिल्या ऑर्बिट मध्ये 2 इलेक्ट्रॉन आलेच पाहिजे. तोपर्यंत तुम्ही नोट डाऊन करून ठेवा रूल्स त्या वहीवरती. मी रिपीट करतो कारण या तुमच्या कानावर पडत राहील तर लक्ष द्या. पहिल्या ऑर्बिट मध्ये 2 इलेक्ट्रॉन आलेच पाहिजे. पहिल्या ऑर्बिट मध्ये 2 इलेक्ट्रॉन आलेच पाहिजे. दुसऱ्या ऑर्बिट मध्ये जास्तीत जास्त 8 इलेक्ट्रॉन आले पाहिजे. मॅक्झिमम 4 इलेक्ट्रॉन घेऊ शकतो. 4 इलेक्ट्रॉन देऊ शकतो. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कंप्लीट करायला. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कंप्लीट करत असताना शेवटच्या ऑर्बिट मध्ये जी शेवटची शेल असेल तिच्यामध्ये 8 इलेक्ट्रॉन पाहिजे. जर नसतील तर इलेक्ट्रॉन घ्या किंवा द्या आणि कंप्लीट करून घ्या. आता आपण घ्यायचं द्यायचं नाही. फक्त आपल्याला इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ड्रॉ करायचं आहे. कसं असतं ते बघा. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ एलिमेंट विचारला जातो. बोर्डला एकदा विचारला गेलाय पोरांनो ड्रॉ करण्यासाठी. इम्पॉर्टंट आहे. चलो Na म्हणजे कोण आहे तुमचा सोडियम.
कोण आहे रे? सोडियम. हमारे लिए ना करो ना ना ना, नन्ना मुन्ना राई हूँ, देश का सिपाही हूँ, बोलो मेरे संग जय हिंद जय हिंद जय हिंद. चलो ना. Na. Na 11. किती रे पोरांनो? 11 आहे. किती रे राजा? 11 आहे. बरोबर. Na चा ऍटॉमिक नंबर किती आहे? 11 आहे. मला सांगा Na चा ऍटॉमिक नंबर 11 आहे म्हणजे किती इलेक्ट्रॉन असतील रे? ऍटॉमिक नंबर किती असेल हा? 11. नंबर ऑफ Na चा ऍटॉमिक नंबर 11 आहे. नंबर ऑफ ऍटॉमिक नंबर इज इक्वल टू काय असतो? नंबर ऑफ इलेक्ट्रॉन. जेवढे इलेक्ट्रॉन तेवढा ऍटॉमिक नंबर, जेवढा ऍटॉमिक नंबर तेवढे इलेक्ट्रॉन. मग इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन ड्रॉ कसं करायचं बघा, नीट काळजीपूर्वक बघा. पहिले एक सर्कल काढायचं, याला आपण म्हणतो न्यूक्लियस. काय म्हणतो? न्यूक्लियस. इथे न्यूक्लियस म्हणण्यापेक्षा एक फर्स्ट ऑर्बिट आहे. काय ही? फर्स्ट ऑर्बिट. मला सांगा पहिल्या ऑर्बिट मध्ये किती इलेक्ट्रॉन आले पाहिजे? रूल वाचा, रूल वाचा फास्टली, रूल वाचा फास्ट. पोरांनो, माझ्या पोरांना माहिती पाहिजे पहिल्या ऑर्बिट मध्ये किती इलेक्ट्रॉन आले पाहिजे. व्हेरी गुड. पहिल्या ऑर्बिट मध्ये 2 इलेक्ट्रॉन आलेच पाहिजे. किती इलेक्ट्रॉन आले पाहिजे? 2 इलेक्ट्रॉन. मग त्या 2 इलेक्ट्रॉन 1 2. आता इम्पॉर्टंट गोष्ट पोरांनो, मी तुम्हाला रेड डॉट दाखवलाय ना, पेपरला तर तुम्हाला रेड डॉट दाखवायचा आहे का? नाही. पहिल्या लेक्चर मध्ये मी तुम्हाला सांगितलंय इलेक्ट्रॉन कशाने डिनोटेट करतो? ई. त्याच्यावर मायनस चार्ज. ह्या रेडच्या ऐवजी तुम्ही काय करणार? फक्त ई लिहायचा आणि मायनस चार्ज द्यायचा. ओके. चला. Na किती आहे? 11 आहे. किती Na? 11. पहिल्या ऑर्बिट मध्ये किती आले? 2 इलेक्ट्रॉन पाहिजे. मग दुसरी ऑर्बिट काढा. मला सांगा दुसऱ्या ऑर्बिट मध्ये जास्तीत जास्त किती इलेक्ट्रॉन आले पाहिजे? बघा किती रे? 8. 8 आणि 2 किती झाले रे? 10 झाले. आता दुसऱ्या ऑर्बिट मध्ये किती? 10 म्हणजे 8 आले. 1 2 3 4 5 6 7 8. दुसऱ्या ऑर्बिट मध्ये 8 इलेक्ट्रॉन आले. काही प्रॉब्लेम आहे का? 11 पेक्षा जास्त आकडा जातोय का? नाही. 11 पेक्षा कमी आहे. टोटल किती इलेक्ट्रॉन झाले? मोजा. 8 आणि 2 10. टोटल किती इलेक्ट्रॉन झाले? 10. मला सांगा 11 तून 10 गेले किती? 1. दादा 1 तर बाकी राहतोय. मग एक शेवटची ऑर्बिट काढायची आणि त्याच्यामध्ये एक इलेक्ट्रॉन द्यायचा. याला म्हणायचं इलेक्ट्रॉनिक कन्फिग्युरेशन. जर कोणी तुम्हाला विचारलं ना ड्रॉ इलेक्ट्रॉनिक कन्फिग्युरेशन, हे स्ट्रक्चर काढायचं. जर तुम्हाला कोणी विचारलं ना कम्प्लीट द इलेक्ट्रॉनिक कन्फिग्युरेशन, तर तुम्हाला इलेक्ट्रॉन जे आहेत कम्प्लीट करायचे. म्हणजे नक्की काय सांगेल. आता हे लक्षात आलंय का? फास्ट फास्ट. बऱ्याच मुलांच्या लक्षात आलं असेल, काहींना नसेल समजलं, पण मला बाकीच्या तरी समजलं की ऍटलिस्ट फास्ट घेऊ गोरांनो, टेन्शन नका घेऊ. नसेल तरी समजलं. आपण अजून एक एक्झाम्पल बघू जेणेकरून तुम्हाला लवकर समजेल. पुढचं नेक्स्ट एक्झाम्पल. आता जो नेक्स्ट एलिमेंट आहे ना पोरांनो, नेक्स्ट एलिमेंट म्हणून तुम्हाला जास्त लवकर समजेल. बघा पहिला दुसरा कोणता आपला? मॅग्नेशियम. कुठला आहे रे? मॅग्नेशियम. मॅग्नेशियमचा ऍटॉमिक नंबर काय आहे? 12. 12 आहे. किती रे पोरांनो? 12 आहे. मग कसं आपण रिप्रेझेंटेशन करणार इलेक्ट्रॉनिक कन्फिग्युरेशनचं? एकदम सिंपल मध्ये. पहिले काय? पहिलं ऑर्बिट येणार. पहिल्या ऑर्बिट मध्ये 2 इलेक्ट्रॉन आलेच पाहिजे. करा 2 इलेक्ट्रॉन. 1 2. दुसरा ऑर्बिट काढावा. दुसऱ्या ऑर्बिट मध्ये 1 2 3 4 5 6 7 8. 8 इलेक्ट्रॉन आले. 8 आणि 2 किती झाले? 10. अजून किती बाकी राहिले? 2. मग 2 शेवटच्या ऑर्बिट मध्ये. अजून एक ऑर्बिट काढा. 1 2. टोटल किती झाले? 12. आता बऱ्यापैकी समजत असेल पोरांनो, खरं सांगा. आता पहिल्यापेक्षा बेटर समजतंय का नाही? समजतंय का नाही रे? फास्ट फास्ट. चलो व्हेरी गुड. चलो नेक्स्ट. यानंतर कोण करे? अल्युमिनियम. कोणाचा मिनियम? अल्लूचा मिनियम. अल्युमिनियमचा ऍटॉमिक नंबर काय? 13. 13 रे 13. 13 मुझसे है पहले से वादा कोई. नाता ए गाणं नाही. अल्युमिनियम. अल्युमिनियम किती रे पोरांनो? 13 ऍटॉमिक नंबर आहे. पहिल्या ऑर्बिट मध्ये किती इलेक्ट्रॉन आले पाहिजे? व्हेरी गुड. 2 इलेक्ट्रॉन आले पाहिजे. किती रे? 2. दुसऱ्या ऑर्बिट मध्ये आता मोजा. 1 2 3 4 5 6 7 8. 8 आणि 2 किती झाले? 10. किती उरले? 3. मग शेवटच्या ऑर्बिट मध्ये किती इलेक्ट्रॉन येणार? 3. 1 2 3. मोजा. सगळे अल्युमिनियमचा ऍटॉमिक नंबर
जेवढे नंबर ऑफ इलेक्ट्रॉन आहेत तेवढा ॲटॉमिक नंबर म्हणजे काय झाला तुमचा इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन डन कंप्लीट. नेक्स्ट आहे क्लोरीन. कोण आहे रे क्लोरीन? कोण आहे रे बच्चा क्लोरीन? क्लोरीनचा ॲटॉमिक नंबर 17 आहे. किती रे 17 आहे. चला फास्ट आता तुम्ही ड्रॉ करा क्लोरीनचं विदाउट मी सांगतो तुम्ही ड्रॉ करून दाखवा फास्टली. चला फास्ट. प्रीमियर लागल्यावरती ना काय करायचं कोणा लवकर ना 7 लेक्चरला येत जातो जेणेकरून काय होतं मी इकडे सांगतो तुम्ही वेट करता. एकदा का व्हिडिओ अपलोड होऊन गेला ना की त्याच्यानंतर मग मागे पुढे वगैरे ते होऊन जातं समजत नाही. पण आता जे नंतर व्हिडिओ बघतील उशिरा बघा परत एकदा सांगतो मंगळवार गुरुवार शनिवारी यावेळी आपलं लेक्चर हे संध्याकाळी ठीक 7 वाजता सुरू होतं. त्यावेळेस तुम्ही इथे प्रेझेंट राहा. जर का तुम्ही नंतर बघत असणार ना तरी सुद्धा तसं आता मी सांगतोय ना त्याच पद्धतीने तुम्ही सुद्धा आता लिहून बघायचं सॉल्व करून बघा. चलो फास्ट. क्लोरीन 17 क्लोरीन 17 चलो बच्चा क्लोरीन 17 आलोच मी. क्लोरीन 17 मला माहिती आहे माझे पोरं सॉल्व करतायत. मला माहिती आहे पोरं सॉल्व करताय. क्लोरीनचा ॲटॉमिक नंबर 17. क्लोरीनचा ॲटॉमिक नंबर काय पोरांनो 17. 17 पे 17 17 पे 17 खतरा 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 17 पे खतरा. दादा किती बडबड करतो सॉल्व करू द्या मला. म्यूट ब्यूट नका करू. गुड झालंय का फास्ट एवढा अवघड नाही सिंपल. क्लोरीन किती रे पोरांनो 17 आहे. मग क्लोरीनचा ॲटॉमिक नंबर 17 आहे. माझ्या पोराने पहिले काय एक ऑर्बिट काढला असेल. ऑर्बिट मध्ये 2 इलेक्ट्रॉन दिले असतील 1 2. त्यानंतर दुसऱ्या ऑर्बिट मध्ये 1 2 3 4 5 6 7 8 इलेक्ट्रॉन आले पाहिजे. लास्ट ऑर्बिट मध्ये 2 आणि 8 किती झाले टोटल 10. 2 + 8 किती झाले 10 झाले. रिमेनिंग 7 उरले आहेत. मग लास्ट ऑर्बिट मध्ये 1 2 3 4 5 6 7 टोटल किती आले 7. हे झालं तुमचं इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन. आय होप सो की तुम्हाला हे समजलेलं असणार आहे पोरांनो. नेक्स्ट व्हॅलेन्सी म्हणजे नक्की काय रे द नंबर ऑफ इलेक्ट्रॉन प्रेझेंट इन जेवढे नंबर ऑफ इलेक्ट्रॉन प्रेझेंट असेल आउटरमोस्ट शेल मध्ये जेवढे नंबर ऑफ इलेक्ट्रॉन प्रेझेंट असतील आउटरमोस्ट शेल मध्ये ती त्याची व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन म्हणायचं. त्याला काय म्हणायचं व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन. अजून एक गोष्ट सांगतो जी आपल्या दोघांमध्ये लक्षात राहिली पाहिजे. ही झाली पुस्तकी डेफिनेशन. जेवढे नंबर ऑफ इलेक्ट्रॉन घेतले जातात किंवा जेवढे नंबर ऑफ इलेक्ट्रॉन दिले जातात त्याला म्हणायचं व्हॅलेन्सी. काय म्हणायचं व्हॅलेन्सी. बघा शेवटच्या ऑर्बिटमध्ये जेवढे इलेक्ट्रॉन प्रेझेंट असतील त्याला पण व्हॅलेन्सी म्हणायचं. ओके ही डेफिनेशन पण सिंपल आहे. आणि जेवढे इलेक्ट्रॉन आपण देतो किंवा घेतो ती पण व्हॅलेन्सी असते. कसं काय बघा इलेक्ट्रॉन घेतो किंवा देतो काय इलेक्ट्रॉन घ्यायचे मी तुम्हाला म्हटलं होतं ना रूल्स नुसार. बघा तुम्ही आता लिहिले ना नोटबुक मध्ये रूल 4 इलेक्ट्रॉन जास्तीत जास्त घेऊ शकतो 4 इलेक्ट्रॉन जास्तीत जास्त देऊ शकतो. कारण की कार्य पोरांनो आपल्याला की नाही शेवटच्या ऑर्बिट मध्ये मॅक्झिमम 8च इलेक्ट्रॉन ठेवायचे. किती इलेक्ट्रॉन ठेवायचे मॅक्झिमम 8 इलेक्ट्रॉन ठेवायचे. किती ठेवायचे रे 8. चलो पुढे. आता सोडियमचा ॲटॉमिक नंबर 11 आहे. किती रे पोरांनो 11 आहे. मला सांगा बरोबर 11 एलिमेंट आहे का. पहिल्या ऑर्बिट मध्ये 2 दुसऱ्या ऑर्बिट मध्ये 8 आणि शेवटच्या ऑर्बिट मध्ये 1. पण दादाने आम्हाला सांगितलंय इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन कंप्लीट करायचं असेल तर शेवटच्या ऑर्बिट मध्ये किती इलेक्ट्रॉन पाहिजे 8. इथे किती रे 1 आहे. मला सांगा आपण एकाला सोडू शकतो का. एस ऑर नो. एस ऑर नो का बरं रे. यस सोडू शकतो आपण. नो का सोडून द्या. काय कामात आहे काय का आपल्या. सोडायलाच जमतं तुम्हाला. जपून ठेवायला शिका रे. नाती होती जपून ठेवायला शिका बाबा रे. असं आता बघा शेवटच्या ऑर्बिट मध्ये 1 आहे. जास्तीत जास्त 1 किती सोडू शकतो 4.
एक सोडू शकतो ना आपण बिंदास. का सोडायचंय दादा? जर हा एक इलेक्ट्रॉन आपण सोडून दिला तर शेवटच्या ऑर्बिट मध्ये पूर्ण ऑर्बिट रिकामी होऊन जाईल आणि जी ऑर्बिट किती उरेल? बरोबर 8 इलेक्ट्रॉन आहे. तुम्ही म्हणणार दादा आपण हे कम्प्लीट थोडी झालं, 11 इलेक्ट्रॉन येणार आहे. हो, हा इलेक्ट्रॉन दिला जातो. कुठे दिला जातो हे आपण शिकणार आहे. लवकरच लेक्चर्स पुढचे जे येतील ना, पुढचे म्हणजे चॅप्टर्सचे, त्या चॅप्टर मध्ये आहे इलेक्ट्रॉन ब्रेकिंग, बॉन्ड ब्रेक झाल्यावर कुठे जातो. पण आता पुढे तेवढं लक्षात ठेव. शेवटच्या ऑर्बिट मध्ये 8 इलेक्ट्रॉन आणण्यासाठी आपण एक इलेक्ट्रॉन देऊन दिला. हे इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन आलं. नेक्स्ट समजेल. टेन्शन घेऊ नका. समजलं नाही समजेल. थांबा. मॅग्नेशियम बघ कोण येता? मॅग्नेशियम 12 आहे. किती पोरांना? ॲटॉमिक नंबर 12. पहिल्या ऑर्बिट मध्ये 2, दुसऱ्या ऑर्बिट मध्ये 8, शेवटच्या ऑर्बिट मध्ये 2. दादा शेवटच्या ऑर्बिट मध्ये तर 8 इलेक्ट्रॉन पाहिजे. इथे किती रे बाबा? 2 आहे. मग इथे काय करायचं? 2 इलेक्ट्रॉन देऊन द्यायचे. 2 इलेक्ट्रॉन जर का देऊन दिले तर ॲटॉमिक स्ट्रक्चर काय असं दिसेल? कंप्लीट का रे बाबा? येस दादा कंप्लीट. शेवटच्या ऑर्बिट मध्ये किती? 8 आहे. 2 इलेक्ट्रॉन दिले. 2 काय झाली? मॅग्नेशियमची व्हॅलेन्सी. सोडियम मध्ये 1 इलेक्ट्रॉन देऊन दिला. काय झाली? व्हॅलेन्सी. सारखंच आहे ना. शेवटच्या मध्ये 2च प्रेझेंट होते, व्हॅलेन्सी झाली. एकच प्रेझेंट होता, व्हॅलेन्सी झाली. पुढे क्लोरीन. क्लोरीनचा ॲटॉमिक नंबर किती आहे? 17. पहिल्या ऑर्बिट मध्ये 2, दुसऱ्या ऑर्बिट मध्ये तुमचे 8, तिसऱ्या ऑर्बिट मध्ये किती आले? 7. मला सांगा आता शेवटच्या ऑर्बिट मध्ये किती पाहिजे रे आपल्याला? एक अजून पाहिजे आपल्याला. 8 इलेक्ट्रॉन पाहिजे. मला सांगा जर 8 पाहिजे असेल तर इथे शेवटच्या ऑर्बिट मधले 7 इलेक्ट्रॉन मी सोडू शकतो का? फास्ट सांगा मला. फास्ट. गुड. सोडू शकतो का फास्ट? हो कस काय? नाही व्हेरी गुड. 7 नाही, जास्तीत जास्त आपण 4च सोडू शकतो ना. इथे किती आहे? 7 आहे. 7 सोडून सोडून द्यायचं पोरांनो? नाही, पण अजून एक रूल आहे. जास्तीत जास्त 4 सोडू शकतो तर 4 घेऊ पण शकतो. मग इथे जर का मी या शेवटच्या 7 इलेक्ट्रॉन मध्ये 1 इलेक्ट्रॉन दिला, किती होतील? 8. इथे जर का मी 1 इलेक्ट्रॉन ऍड केला तर किती होतील रे? 8. मला तेच तर पाहिजे. इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन गेट्स कंप्लीट. क्लोरीन 17 इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन तुमचं कंप्लीट झालेलं आहे. आणि अशा पद्धतीने आपला पिरियॉडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट हा चॅप्टरचा दी एंड झालेला आहे. या चॅप्टर मध्ये इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन इम्पॉर्टंट होतं. स्ट्रक्चर ऑफ मॉडर्न पिरियॉडिक टेबल वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक होता. आणि आता मी तुम्हाला सांगणार आहे छान मस्त अशी गोष्ट. सांगू का नाही? येस ऑर नो? फास्ट. मी असे ज्यूस पितोय, बिचारे माझे पोरं जेवले नसतील अजून. काय करणार पोरांना? कसं आमचा एक डब्बा येईल, मेस खावा लागेल. चलो गोष्ट आपल्याला सांगायची होती. सो आज आहे ना पोरांनो, मी तुम्हाला आपल्या फेवरेट रामायणातलं जे कॅरेक्टर आहे हनुमान. गुड सगळ्यांना गोष्ट ऐकायची. येस चलो हनुमानाची गोष्ट तुम्हाला मी सांगणार. तर सगळ्यांना माहिती आहे हनुमानाची गोष्ट, पण मी एका वेगळ्या पद्धतीत छान पद्धतीत तुम्हाला सांगतो बघा. जेव्हा प्रभू श्री रामचंद्र हे लंकेजवळ गेलेले असतात आणि युद्ध चालू असतं, या अगोदर तर तुम्हाला माहिती की आपले जे हनुमान आहेत ते कुठे गेलेले असतात रे पुराणो? हे गेलेले असतात लंकेत. लंकेत त्यांची शेपूट असते, तिला आग लावून टाकता. मग हनुमान काय करतात? पूर्ण शेपटीने पूर्ण लंका जाऊन टाकता असं म्हटलं जातं. मग याच्यात काय होतं? जे रावण, जो रावण होता, रावणाला राग येतो. रावणाला काय येतो? राग. की अरे बाबा म्हणे, मी एवढ्या वानरने एका माकडाने पूर्ण आपली जी हे आहे आपले जे राज्य आहे ते जाऊन टाकलं म्हणे. त्याच्या सैनिकांवर तो चिडतो आणि राग कसला? शेपूट. शेपटीचा त्याला राग असतो. हनुमानाची खरी ताकद शेपूट. मग युद्धाच्या दिवशी हनुमानजी येतं आणि त्यावेळेस रावण आणि हनुमानामध्ये युद्ध चालू असतं. नाही, आपले जे हनुमान आहेत एका साईडला युद्ध करत असतात आणि रावण बघतो की अरे हनुमान आता एका ठिकाणी युद्ध करतो. रावण काय करतो माहितीये? शेपूट घेतो, पकडतो. ती शेपूट तो तोडायला जातो पण तुटे ना. हनुमान बघतो ती पागून असं, माझी शेपूट तोडतोय काय? हनुमान उंच झेप घेतात, उंच.
आणि हनुमान पूर्ण ब्रह्मांडाचे विश्वाचे चक्कर मांडता गर गर गर. रावण त्यांच्या मागे, हे प्रभू हमें मत छोड़ना, प्रभू हमें मत छोड़ना. आणि तू घाबरतो. पहिले कशासाठी आला होता तो शेपूट तोडायला, आता म्हणतो जर चुकून शेपूट तुटली आणि मी सापडणार पण नाही, घाबरतो. पूर्ण विश्वाचे चक्कर मारतो मारतो. तो म्हणतो टेन्शन नका घेऊ, तुला काही मारणार नाही, मारतील तर आमचे प्रभू श्री रामचंद्रच मारतील म्हणे. परत जमिनीवर येतात. राग शेपूटचा. रावण रागारागात जातो. भर सभेमध्ये त्या सभेतल्या लोकांना सांगतो आणि त्या दिवशी तो सांगतो की आता आपल्या सैनिकांनी जा, जे माझी अमर सैन्य आहे ना, अमर सैन्य त्यांनी त्यांना पाठवत होतो, तुम्ही जा आणि जे आपले हनुमानाचे जे शेपूट आहे ना ती तोडून आणा म्हणे. जे पहिले अमरचे पहिले साध्या सैन्याला पाठवतो. पहिले काय करतो, साध्या सैन्याला, की साधी जे सैनिक आहेत त्याचे भरपूर सैनिक आहेत त्यांना पाठवतो, जा आणि त्याची शेपूट तोडा म्हणे. सगळेजण जातात. युद्ध वगैरे होतो. हनुमान बघतात. हनुमान काय करतात यावेळेस, हाताचा वापर नाही करत हनुमान यावेळेस, शेपूट करतात आणि शेपूट फाड फाड मारून सगळ्यांना मारतात. हे सगळेजण येतात. हारून परत एकदा सेवक येतो, महाराज महाराज. रावण खुश, आज शेपूट तोडली वाटते यांनी. तो काय झालं आज रणांगणात. महाराज विचारू नका काय झालं, काय काय झालं, काय काय तुम्हाला सांगू म्हणे. तो काय झालं सांग म्हणे आधी मला. म्हणे तो वानर काय केलं त्या वानराने म्हणे, आपले एवढे सैनिक पाठवले त्याला मारायला म्हणे. नाही म्हणे महाराज, सगळ्यांना मारलं म्हणे त्याने. तो अरे वेड्या, पुढून कशाला मारलं त्याला म्हणे, मागून जायचं होतं म्हणे तुम्ही म्हणे शेपूट तोडायला. तो सैनिक म्हणतो महाराज, जे पुढून गेले होते ते थोडा वेळ टिकले तरी, जे पुढून गेले होते ते थोडा वेळ टिकले तरी, मागचे तर एका क्षणात फट म्हणे. का बरं शेपूट. रावण परत चिडून जातो, शेपूट. शेपूटचा राग प्रचंड मनात असतो. मग रावण म्हणतो एक काम, अमर सैन्य पाठव म्हणे. कोण आहे, अमर सेना पाठव. अमर सेना तयार करतो. तो त्यांना सांगतो की त्याला मार. इकडे सगळ्यांकडे वानर सेनेमध्ये खळबळ, उद्या अमर सेना येणार आहे हनुमानाला मारायला. हनुमान म्हणतो अमर सैन्य का, येऊ दे बेटा, कोणतीच सैन्य मी पण बघतो म्हणे. आपल्या हनुमान पण पूर्ण फुल ऑन कॉन्फिडन्स. अमर सैन्य येते, युद्ध होतं. असं म्हटलं जातं की हनुमानांनी काय केलं, आपली शेपूट पूर्ण मोठी करून दिली. अमर सैन्याला असा गोंडा आला आणि गोल गोल फिरवत एवढा लांब फेकून दिला की डायरेक्ट पृथ्वीच्या बाहेर अमर सैन्य. म्हणजे तुम्ही अमर आहे ना, आता पूर्ण विश्वाचे चक्कर अमर होस्तर फिरत राहा फिरत राहा, मृत्यूच नाही तुम्हाला, फिरत राहा म्हणे. असेच म्हणे गुरुत्वाकर्षणाच्या बाहेर. ठीक आहे. तो आपला बातमी देणारा जो काही सैन्य तो परत जातो. महाराज महाराज महाराज. रावण म्हणतो अरे वा, कुठे म्हणजे अमर सैन्य, जे अमर सैनिक आहे कुठे आहेत म्हणे. तो सैनिक म्हणतो महाराज, जाताना तर दिसले होते, जाताना तर दिसले होते, येताना काही दिसले नाही म्हणे. का बरं, शेपूट शेपूट म्हणे. रावण चिडून जातो. मग रावण त्याच्या कक्षा असते त्याच्यातला एकदम सर्वोत्कृष्ट जो काही लढाऊ असतो त्याला बोलवतो. त्याला सांगतो बघ, काही पण कर, पण जो हनुमान आहे त्याची शेपूट तू तोडूनच आण म्हणतो. त्याला सांगतो. तो महाराज एक सांग. महाराज, ज्यावेळेस हनुमान इथे आले त्याच्या शेपटीला तुम्ही आग लावली तेव्हा तुम्ही कुठे होते म्हणजे इथेच होतो. महाराज, त्यांनी लंकेत आग लावली तेव्हा तुम्ही कुठे होते. रावण म्हणतो मी इथेच होतो. जेव्हा तुम्ही सैनिक पाठवले त्यांना सांगितलं किंवा पुढून जा मागून जा सगळीकडून वार करा तेव्हा तुम्ही कुठे होते म्हणे इथेच होतो. तुम्ही तुमची अमर सैन्य पाठवली म्हणे रावणाला, आपल्या हनुमानांना मारायला जी काय अमर सैन्य ते पाठवले तेव्हा तुम्ही कुठे होते म्हणे मी तर इथंच होतो. अहो महाराज, जेव्हा तुम्ही स्वतः हनुमानाची शेपूट तोडायला गेले तो म्हणतो मग मग काय झालं म्हणे. महाराज, तुमच्याकडून काही झालं नाही, माझ्याकडून काय होणार आहे म्हणे. हनुमानाला मारायची हिंमत नाही महाराज, मी जातो महाराज. असं तर ही होती अशी गोष्ट. आय होप सो की तुम्हाला ही गोष्ट आवडलेली असेल.
फास्ट मला सांगा तुम्हाला गोष्ट आवडली की नाही, अशाच नवीन गोष्टी सांगू की नाही हे मला सांगत राहा तुम्ही. तुमच्या कमेंट मी वाचत असतो. आणि इम्पॉर्टंट गोष्ट, ज्यांना कोणाला आपलं पर्सनल एक स्वतःचं टाइम टेबल बनवून घ्यायचं असेल ना, त्यांनी काय करायचं आहे, युट्यूबवर सायन्स वालाचा व्हिडिओ तुम्ही बघताय आणि तुम्ही अभ्यास करताय असा एक फोटो काढायचा आणि तो फोटो तुम्हाला तुमच्या इंस्टाग्रामच्या स्टोरीला टाकायचा आहे आणि सायन्स वाला दादाच्या आयडीला मेन्शन करायचंय. तुम्हाला आयडीवर मेन्शन बॅक मिळेल आणि मला समजेल की आपले कुठले मुलं अभ्यास करतायत. बस त्यानंतर तुमचं टाइम टेबल तुमच्यानुसार बनवून देईल, फ्री ऑफ कॉस्ट. नक्की करणार ना तुम्ही? भेटूयात स्टोरीच्या माध्यमातून. मला सुद्धा बघायचे तुम्ही नक्की कसा अभ्यास करताय. थँक्यू सो मच. बाय. एन्जॉय करा, मस्ती करा, अभ्यास करा, पण आपल्या आई वडिलांना त्रास होणार नाही याची काळजी घ्या. बाय बाय.